पुणे शहरातील वाघोली केशनंद परिसरात 22 डिसेंबर रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला असून 6 जणे गंभीर जखमी आहे। पुणे शहरात काम शोधण्यासाठी गेलेले कामगार फुटपाथवर आसरा घेतला होता। याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले। त्यात तिघांचा मृत्यू झालेल्यांमध्ये 2 वर्षाचा आणि 1 वर्षाच्या चिमुकल्याचा तर एक 40 वर्षीय इसमाचा समावेश आहे। पुण्यातील वाघोली केशनंद परिसरामध्ये घडलेल्या अपघातात पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितले की ही अतिशय गंभीर घटना आहे। डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे। तो अपघातावेळी मदधुंद अवस्थेत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी त्याच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहे। चालक हा 26 वर्षाचा आहे। हलगर्जीपणा दिसला तर कारवाई करण्यात येणार आहे। वर्षभरात 72 अपघात जड वाहनांमुळे झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। या अपघातात मृत झालेल्या अमरावती येथील विशाल विनोद पवार व वैभवी रितेश पवार असे मृतकांचे नावे आहे। अमरावती येथून कामासाठी गेलेल्या जखमींमध्ये जानकी दिनेश पवार, रिनेशा विनोद पवार, रोशन शशादू भोसले, नगेश निवृत्ती पवार, दर्शन संजय वैराट व आलेश विनोद पवार यांचा समावेश आहे। ही घटना होता सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे। या पुणे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असताना योग्य ती कारवाई करणे गरजेची असल्याची मागणी केल्या जात आहे। या प्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोटे वय 26 राहणार नांदेड याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी गजानन हा मूळचा नांदेडचा आहे। अपघातातील मृत कामगार अमरावतीतील असून ही घटना रात्री 1 वाजताच्या सुमारास झाली आहे। लोक टोटल आले तिकडे 40 लोक कशासाठी आलात? काम भेटते म्हणून आलो। बिगारी काम करत होतो आम्ही पहिले 4 वर्षापूर्वी। राहायला इथेच म्हणजे इथूनच 4 वर्ष झाले सर। इथून आम्ही कुठं गेलो नाही, कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं। 10 वाजता टँकर निघाला, 1 वाजता इथून मग आम्ही 11 वाजता गेलो। लोकेशनचं नाही आमच्या टीव्हीचं 10:30च्या 11च्या दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली। झोप आल्याच्या नंतर आपगे बस 1 वाजता आपगे ट्रक टाकून दिला। मग मले चवीतून उठलो, मग झोपेतून उठलो, पोट्याले पकडायला गेलो, पोट्यानं जीव सोडून दिला। पोरीच्या तोंडातून रक्त लायल्या, मायाला पोरगा पुतण्या ते जागावर